इराणकडे फारसे पर्याय उरलेले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गाचा वापर करून जगावरती अल्पकालीन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं ट्रम्प म्हणाले। त्याबरोबरच केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व टिकून असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलंय। Got a big thing. We'll find out what's going on. They're militarily defeated, and now we're going to open up the Gulf with or without them. But that'll be open. We're going to be, or the Strait as they call it, and I think it's going to go pretty quickly. And if it doesn't, we'll be able to finish it off one way or the other. It's going well. The Navy's gone. The Air Force is gone. All anti-aircraft is gone. The leaders are gone. The whole place is gone. So we'll see how it turns out. So it's JD, it's Steve, and Jared. They have a good team, and they meet tomorrow. We'll see how it all works. आणि दरम्यान पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणाऱ्या आजच्या शांती चर्चेआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। वाद मिटवण्यासाठी अमेरिका इराण तयार आहे। आम्ही इस्लामाबादमध्ये आज दोन्ही देशांमध्ये तोडगा निघेल असं शरीफ म्हणाले। युद्धबंदीसाठी दोन्ही देश तयार झालेले आहेत आणि यासाठी दोन्ही देशांचे आभार मानतो असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि अमेरिका इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे। साधारण 10,000 सुरक्षा कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आलेली आहे। शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालये आज बंद राहणार आहेत, तर रेड झोन सारखे सरकारी परिस्थिती ही पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे। या आखाती युद्धाचे 5 सुपर सेंटर आहेत। हे सुपर सेंटर अमेरिका, इराण, इस्रायल